घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेवरून आता राजकारणाला सुरुवात झाली आहे। अनधिकृत होर्डिंगचा मालक असलेला भावेश भिडे याचा उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो भाजपने ट्विट केलेला आहे। तसंच त्या अनधिकृत होर्डिंगला कुणाचं संरक्षण होतं हे यावरून स्पष्ट होतं असं ट्विट करत राम कदम यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। आताची महत्त्वाची बातमी, राम कदम यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलेलं आहे। भावेश भिडेचा उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो भाजपने ट्विट केलेला आहे। भावेश भिडे हा होर्डिंगचा मालक आहे आणि अनधिकृत होर्डिंगचा मालक भावेश भिडेचा उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो भाजपने ट्विट केलेला आहे आणि त्यावरून प्रश्न उपस्थित केलेला आहे। तसंच त्या अनधिकृत होर्डिंगला कुणाचं संरक्षण होतं हे यावरून स्पष्ट होतं असं ट्विट राम कदम यांनी केले। तर नेमकं काय ट्विट केले आपण पाहतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून। 14 लोकांच्या निष्पाप बळीला जबाबदार हाच तो भावेश भिडे। उद्धव ठाकरे यांच्या घरात अनधिकृत होर्डिंगला कुणाचं संरक्षण हे स्पष्ट। खिचडी चोर, कफन चोर आजही टक्केवारीसाठी 14 लोकांचे नाहक बळी घेता कुठे फेडणार हे पाप, असा सवाल राम कदम यांनी उद्धव ठाकरे यांना विचारलेला आहे आणि उद्धव ठाकरेंवर त्यांनी निशाणा साधलेला आहे। होर्डिंग दुर्घटनेवरून आता राजकारणाला सुरुवात झालेली आहे। भावेश भिडेचा ठाकरेंसोबतचा फोटो त्यांनी ट्विट केलेला आहे आणि त्यावरून त्यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय। तर या होर्डिंग दुर्घटनेमध्ये 14 जणांना आपला आणि एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, होर्डिंग दुर्घटनेशी ठाकरेंचा संबंध काय असा सवाल आता उपस्थित केलेला आहे। भुजबळांनी हा सवाल उपस्थित केलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, होर्डिंग दुर्घटनेशी ठाकरेंचा संबंध काय असा सवाल भुजबळांनी उपस्थित केलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी, राम कदम यांनी ट्विट केलेला आहे आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलेला आहे। तर या संदर्भात भुजबळांनी सुद्धा भाष्य केलेलं आहे। होर्डिंग दुर्घटनेशी ठाकरेंचा संबंध काय असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे।